आता एक कंडिशन अशी होती की नेटवर्थ त्या कंपनीची जी आहे आणि त्याचा जो 80% ऑफ टर्नओव्हर सर्टिफाईड बाय सीए ही कंडिशन होती. आता रिवाइज कंडिशन मध्ये काय केलंय, त्यांना मॅन्डेटरी केलंय की नेटवर्थ इन ईच ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इयर 2019 ते 2020, 2019-20 ते 2023-24 पर्यंत त्यांची पॉझिटिव्ह पाहिजे. तर याच्यावर होतं असं, जेव्हा एक सुरुवातीला कंपनी तयार होते तेव्हा त्या कंपनीमध्ये सुरुवात जेव्हा असते तेव्हा त्यांना काम नसतं, ती इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे ती बॅलन्स शीट थोडीशी निगेटिव्ह असते आणि ती कालांतराने जेव्हा काम मिळत जातं कंपनीला पॉझिटिव्ह होते. मुळात ही कंडिशन मागच्या वेळेला अशी होती की 5 वर्षातली 3 वर्ष तुमची बॅलन्स शीट पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला काम मिळालं, तुम्ही क्वालिफाय आहात. ही कंडिशन जाणीवपूर्वक बदलली गेली कारण या कंडिशनमध्ये फक्त त्या दिल्ली आणि गुजरातच्या कंपन्याच क्वालिफाय होत होत्या, म्हणून ती कंडिशन बदलली गेली. जे आधीचं काम होतं मागच्या वेळेला जे केलेलं त्याच्यामध्ये काय होतं, सिमिलर वर्क वॉज डिफाईन्ड ॲज कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉलिड वेस्ट फॉर एनी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, PSU ओव्हर द लास्ट 7 फायनान्शियल इयर्स एक्सक्लुडिंग स्लीट. रिवाइज कंडिशन मध्ये काय केलं, सिमिलर वर्क नाव मॅन्डेट्स, म्हणजे त्याचं कामाचं स्वरूप त्यांनी बदलून टाकलं. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह डोर टू डोर कलेक्शन, स्टोरेज, सेग्रिगेशन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिस्पोजल टू SLF, वेस्ट प्रोसेसिंग, प्लॅन स्पेसिफिकेशन इन मेट्रो सिटीज. आता हा सर्वात महत्वाचा आहे, इन मेट्रो सिटीज. आता ज्या कंपन्या समजा इंदोरला काम करत असतील, बाकीच्या ठिकाणी काम असतील, आता मेट्रो सिटीज म्हटल्यावर तुमचं जे रिस्ट्रिक्शन, बेंगलोरला काम करत आहे, मेट्रो सिटी म्हटल्यावर तुमचं रिस्ट्रिक्शन हे 4 सिटींवर येतं, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, बेंगलोर आणि चेन्नई. आता जर तुम्ही 5 सिटीमध्येच काम केलं असेल तरच तुम्ही याला क्वालिफाय होऊ शकता. मग बाकीच्या सिटीमध्ये काम केलेल्या लोकांनी कामं नाही. आता इंदोर सारखी सिटी आहे, ज्या सिटीमध्ये जो कचरा उचलण्याचं काम करतो त्याला भारतात नंबर 1 दिलेलं आहे आपण. मग ती कंपनी जी नंबर 1 आहे भारतामध्ये कचरा उचलण्यामध्ये, ती मुंबईच्या टेंडरला क्वालिफाय होत नाही, त्यांना बाहेर काढलं जातं. का तर दिल्ली आणि गुजरातच्या ज्या कंपन्या ज्यांनी मेट्रो सिटीमध्ये काम केलं त्यांना फक्त क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.